नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय ठरलं तर मगचा आजचा असा स्पेशल असा एपिसोड आणि स्पेशल डिशचा बरं का. तर इकडे सायली येते आणि सांगते की प्रतिमा आत्या कप ठेवायला घरामध्ये म्हणजेच किचनमध्ये येतो असं त्यांनी सांगितलंय. तरी आपण वाट बघूया आता येतील. आणि पूर्णाजीला आणि आईंना सांगते की त्या जेव्हा येतील तेव्हा तुम्ही असं करा की तुम्ही त्यांच्याशी बोलू नका किंवा त्यांना काही बोलायला जाऊ नका. कसं आहे, त्या स्वतःहून येत आहेत तर तुम्हाला बघून त्या परत बिचकू नयेत. तुम्ही इथेच बसा आणि तुमचं लक्ष नाही असं दाखवा फार फार. तर इकडे आधी पूर्णाजीला राहवत नाही. ती म्हणतात की माझ्या मुलीला समोर बघितल्यावर मला बोलल्याशिवाय राहवत नाही, पण आपल्याला तिला बरं करायचं आहे त्याच्यामुळे मी हे करायला तयार आहे असं त्या म्हणतात. दोघीजणी समजावतात तिला आणि त्या दोघी इथे सोफ्यावर बसतात आणि लक्ष नाही असं दाखवणार असं त्या ठरवतात. सायली खुश होते आणि म्हणते की आता प्रतिमाजी लवकरच आपल्यामध्ये येतील हां असं ती म्हणते. आणि इकडे बघा प्रियाचं काय चाललंय. प्रिया फोन करते, नागोबाचा फोन आला आहे आणि कशाला आला असेल आता हा काय सांगतोय असं वगैरे ती तर म्हणते. आणि ते काका सांगतात तिला की इथे मी यायच्या आधीच दादा इथे सिटी हॉस्पिटलला पोचला आणि तो त्या नर्सबरोबरच बोलतोय, आता काय करायचं असं तो म्हणतो. आणि तुझं डोकं काहीतरी चालेल म्हणून मी तुला फोन केला, पण तू तर मला डायरेक्ट फाशीच द्यायला लागलीस. कारण ते प्रिया म्हणते आता एक तर जन्मटेप होणार नाही तर फाशी होणार असं म्हणते. मग नागोबा म्हणतात म्हणजे नागराज ते काका म्हणतात की तुझ्याशी काही बोलून अर्थ नाही आहे, सगळं आता मलाच काहीतरी करावं लागेल, तू फोन ठेव असं म्हणतात. प्रिया त्यांना म्हणते की तुम्ही आता त्यांच्यावर लक्ष ठेवा, ते काय बोलतायत ते बघा आणि काय ते तुमचं तुम्ही बघा, ते मला ह्याच्यात पडू नका असं वगैरे ती तर म्हणते. आणि ते बोलते आणि थांबते. आणि ते आता ह्यांचं काय इकडे या म्हातारीचं आणि सगळ्यांचं प्रतिमात्याची मेमरी परत येण्यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि इकडे तुम्ही अडकून ठेवला, आता काय होतंय असं ती विचार करते. तर इकडे बघा प्रेक्षकांनो, किचनमध्ये ना आता आमटीची तयारी झाली आहे का असं वगैरे इकडे विचारते सायली विमलला. इकडे विमलताईंना विचारते ती. इकडे ह्या दोघी सोफ्यावर येऊन बसल्या आहेत. पहिल्यांदा मॅगझिन दिसत नाही बरं का, पण नंतर मॅगझिन इथे आलेल्या आहे त्या बसल्या आहेत तेव्हा. आणि इथे त्या दोघी बसल्यात, सेट झाल्यात. इकडे ह्या दोघींची तयारी झालेली आहे सगळी विमलताईंची. आता फक्त प्रतिमात्या येतात की नाही हा प्रश्न पडला आहे. येतात की नाही असं दोघींच्या जीवाला घोर लागला आहे. सगळी तयारी झाली आहे ना वगैरे असं इथे विमलताई आणि सायली बोलत आहेत दोघीजणी की आता येतील प्रतिमात्या आणि आपला प्लॅन होईल सक्सेसफुल असं दोघींच्या मनात आशा आहे. ह्या दोघी पण वाट बघतायत. आणि तेवढ्यात बरं काही ते प्रतिमात्याने एंट्री घेतलेली आहे. त्या आधी येतात आणि असं घाबरल्यासारखं बघतात सगळीकडे. आणि तेवढ्यात त्या दोघींना मॅगझिन वाचतोय, आमचं लक्ष नाही आहे, आपण बघितलंच नाही आहे असं करतात. प्रतिमात्या येतात आणि सायलीला म्हणतात की मी आता हा कप ठेवते धुते असं म्हणून त्या किचनमध्ये आतमध्ये जातात आणि कप ठेवतात. इथे ह्या दोघी आडून आडून मस्तपैकी असं हळूच एक डोळा इकडे एक डोळा इकडे करून बघतायत. दोघींना म्हणजे बरं वाटतंय की आपला प्लॅन आता सक्सेसफुल होतोय. प्रतिमा शेवटी किचनमध्ये आलेली आहे आणि त्या गेल्यानंतर त्या तिच्याकडेच बघत बसतात की आता पुढे नेमकं काय काय होतंय, ती काय काय करते असं म्हणून दोघी इकडे बघतायत. तर तेवढ्यात ना इकडे प्रतिमा त्या कप धुवायला गेल्यात आणि सायली पण इकडे आधी आपलं लक्ष नाही असं दाखवते बरं का, म्हणजे यांचा प्लॅन आहे हे कळू नये असं वाटतंय त्यामुळे लक्ष नाही असं दाखवते ती. आणि इकडे आता प्रतिमात्या आल्यात म्हणून इकडे सायलीला पण खुश झाली आहे ती आणि ती खुणेनंच त्यांच्याशी बोलते की आपला प्लॅन चालू झाला आहे असं म्हणून थंब करून दाखवते. प्रतिमात्या कप धुवायला इकडे आतमध्ये जात आहेत. आणि तेवढ्यामध्ये ना सायली इकडे विमलताईंना मुद्दामून विचारते की हा आमटीत एवढा गुळ घालायचा ना सगळा. तर असा ती गुळाचा बाऊल जो काही आहे तो मुद्दाम असा प्रतिमा त्यांच्या साईडला घेते. आणि तेवढ्यात विमलताई पण म्हणतात अहो मला पण खरं तर नक्की माहिती नाही, पण तुम्ही म्हणताय तर बहुतेक असेल एवढाच गुळ घाला तुम्ही हा एवढा गुळ असं म्हणतात. आणि ती गुळ घालायला जाणार तेवढा सगळा, तेवढ्यातच ना प्रतिमा त्या कप ठेवतात तिथेच आणि धावत येऊन ना त्यांचा असा हात धरतात. इकडे विमलताई पण असं आनंदाने बघतात की खरंच छान होतंय आणि म्हणजे असं त्यांना पण आनंद होतोय. मग त्या म्हणतात अगं एवढा गुळ नाही घालायचा, म्हणजे प्रतिमा त्या खुणेनंच सांगतात कारण त्यांना बोलता येत नाही ना. आणि मग सायली म्हणते चमचा घेते आणि हा एवढा घालायचा का असं खुणेनं विचारते. प्रतिमात्या पण म्हणतात हा अजून थोडा घाल असं म्हणून त्या पूर्ण रेसिपी सांगतात. डाळीमध्ये गुळ घालतात, नंतर ती चिंचाकी तशीच्या तशी घालत असते. तेवढ्यात त्या परत तिला थांबवतात की अगं चिंचा अशी नाही घालायची, पाणी घे म्हणून सांगतात. मग पाणी चिंचेमध्ये असं ओततात बाउलमध्ये. आणि ह्या दोघींची इकडे म्हणजे मजा चालली, त्यांना बघून आनंद वाटतोय की आता रेसिपी आपली प्रतिमात्या करते असं म्हणून. आणि इकडे ती चिंच भिजत ठेवते, छान अशी घोळवते ती चिंच पाण्यामध्ये, त्याचा कोळ काढते आणि हिचं बाजूला भिजत ठेवते. इकडे सायली तेलाची फोडणी घालते म्हणजे तेल गरम करते आणि मग त्या तेलामध्ये ना मोहरी टाकत असते. आणि इकडे ती मोहरी घालते तोपर्यंत प्रतिमात्या हात धरतात की नाही म्हणून. आणि हिचं लक्ष मध्ये मध्ये हळूच जाते बरं का पूर्णाजीकडे आणि कल्पनाकडे. तेवढ्यातच ती असं चेहऱ्यावरून
ओढणी घेते आपल्या प्रतिमा आत्या, पण नंतर ती रेसिपी करायला लागते. आणि जेव्हा ती मोहरी घालत असते तेव्हा तिला थांब म्हणते, मोहरी घालायची नाही असं म्हणत असते. आणि इकडे बघा प्रिया आलेली आहे आता रूममधनं बाहेर हॉलमध्ये आलेली आहे आणि ती किचनमध्ये जाऊन काहीतरी बोलणार. तेवढ्यात ना इकडे पूर्णाजी तिला खुणेनं सांगणार, तिथंच उभी राहा म्हणून, जाऊ नकोस पुढे. आणि ही ची धुसफूस चालू आहे प्रियाची की तिला पुढे जाता येत नाही आहे म्हणून. बरं झालं पूर्णाजीनं तिथं तिला थांबायला सांगितलं ते. आणि ती पण इकडे दाराडून यांचं इकडे काय काय चाललंय ते बघते जिन्याच्या इथे थांबून. विमलताई पण रेसिपी बघतायत कशी करतायत ती. तर इकडे बघा प्रेक्षकांना आता मेथीचे दाणे घालायचे असं म्हणून मेथीचे दाणे घेतात प्रतिमा आत्या आणि तेलाच्या फोडणीमध्ये टाकतात मेथीचे दाणे. आणि जेव्हा मेथीचे दाणे गरम तेलात पडतात त्यावेळी त्याचा एक वेगळाच सुगंध येतो. तुम्ही पण कधी मेथीची फोडणी घातली आहे का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. इकडे मेथी चांगली अशी तडतडली आहे आणि त्याचा वास आला आहे. प्रत्येकजण तो वास असा भरून घेतोय आपल्या मनामध्ये, कारण प्रतिमा आत्या बऱ्याच दिवसांनी परत आल्या आहेत आणि त्याच्यानंतर त्यांच्या हातची रेसिपी खायला मिळणार म्हणून ते प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये इकडे आनंदाश्रू आलेले आहेत. इकडे पूर्णाजी पण असा वास असा सुगंध भरून घेते नाकामध्ये आणि विचार करते की प्रतिमा आत्याच्या हातचा आपल्याला खायला मिळणार. आणि इकडे बाकीची फोडणी सगळी तयार करते, हळद वगैरे घालते, कढीपत्ता घालते, सगळं घालते आणि त्याच्यानंतर डाळ घालते हळूहळू. डाळ घातल्यानंतर इकडे प्रियाच्या मनात विचार बघा, काय सध्या आमटीचं कौतुक चाललंय. अगं तुला काय कळणार बाई, आमटी किती स्पेशल आहे ती. तर इथे यांना असं वासानंच इथे मस्त वाटायला लागलं ह्या दोघींना पण. आणि तिकडे आमटीला चांगली उकळी येते म्हणजे डाळ घातलेली आहे. डाळ शिजत आल्यानंतर आता चिंच घाल असं त्या खुणेनंच सांगतात, म्हणजे आता चिंच घालायची का असं म्हणून विचारते सायली परत. मग ती चिंच घालून झाल्यानंतर ढवळ छान असं त्या तिला सांगतात आणि स्वतः पण ढवळत आहेत बरं का, म्हणजे स्वतःच्या हक्कानं म्हणजे आपल्या मनाप्रमाणे ते इथे वावरतायत, स्वयंपाक करतायत मस्तपैकी. चिंचेचा कोळ काढून म्हणजे जे पाणी आहे ते घालतायत. आणि सायली पण हां आता असं करायचं का, असं करायचं का असं म्हणून ती विचारते त्यांना. ते छान दाखवलं आहे. हा म्हणजे आमटीमध्येच एपिसोड संपवला आहे त्यांनी बरं का आजचा. पण ठीक आहे, प्रतिमा आत्याच्या हातची आमटी आपल्याला पण बघायला मिळाली, रेसिपी पण कळली. तुम्ही पण करून बघा, मी पण करून बघते. आणि इकडे हिचं तोंड बघा, कसल्या आमटीचं कौतुक चाललं आहे आणि काय असं म्हणून हिचं तोंड वाकडं झालेलं आहे. तर इकडे आता ही ढवळती आमटी आणि इकडे खुणेनंच किती खुश आहे म्हणून ती सांगते इकडे. आणि परत इथे येऊन मीठ वगैरे घालते प्रतिमा आत्या येऊन. आणि या दोघींच्या चेहऱ्यावर पण इथे म्हणजे मस्त झाली असेल असं म्हणून त्या दोघी खुणेनं कौतुक करतायत सायलीचं. आणि त्याच्यानंतर सायली मुद्दाम विचारते, हा काळा मसाला आहे आणि हा गोडा मसाला आहे, कुठला घालायचा. मग त्या गोडा मसाला स्वतःच्या हाताने घालतात, म्हणजे आधी सायली घालत असते आणि मग नंतर त्या आपणच घालतात गोडा मसाला. आणि आता छानपैकी असं मिक्स करून ढवळ. मग सायली म्हणते की हां आता वासच एवढा छान सुटला आहे आमटीचा की सगळेजण पटापट जेवायला येतील आणि सगळ्यांना कडकडून भूक लागेल. आता सगळेजण जेवायला येतील म्हटल्यावर प्रतिमा आत्या बिचारी घाबरते आणि ती परत आपल्या कोशात जाते. इकडे आमटी झाली आहे म्हणून दोघींना पण आनंद होतोय, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ते आनंद दाखवलाय बरं का, शिवाय प्रिया सोडून. आता आमटी छान अशी झालेली आहे, वास सुटलाय मस्तपैकी असा आमटीचा. आणि मग खोबरं कधी घालायचं असं म्हणून विचारते. मग खोबरं स्वतःच्या हातानं प्रतिमा आत्या घालते बरं का इथे आणि मग ढवळते सगळं खोबरं छान असं मिक्स झाल्यानंतर. आणि बघितलं ना म्हणजे कल्पना कशी म्हणते, पूर्णाजी आमटी मला आत्ताच कधी चाखू असं झालंय वासाने, त्यामुळे आमटी छानच झाली असणार असं ती म्हणते. खरंच आपण वासावरून ओळखतो ना पदार्थ किती चांगला झाला असेल ते. तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का की तुम्ही केल्या केला असा वास छान आलाय ते. आणि इकडे हिचं तोंड बघा पडलेलंच दाखवलंय, तिला तर टेन्शन आलंय बरं का. तर इकडे सायली अशी मस्तपैकी आमटी ढवळते. विमलसुद्धा खुश झाली बरं का, तिला रेसिपी पण शिकायला मिळाली. आणि प्रमिला आत्या प्रतिमा आत्या पण इकडे खाली आलेल्या आहेत, त्यामुळे जे प्लॅन सक्सेसफुल झाला म्हणून प्रत्येकाला इथे आनंद झाला आहे. सगळेजण जेवायला तिला असं कळल्यावर प्रतिमा आत्या थोडीशी घाबरली आहे आणि ती अशी पटकन निघून जाते. सायली तिला सांगते की थांबा तुम्ही कुठे चाललात, जेव्हा सगळ्यांबरोबर. तर त्या नाही नाही म्हणतात आणि इकडे अशा गडबडीनं निघून जातात. आणि तेवढ्यात जेव्हा त्या निघून जातात तेव्हा जिन्यात तिला प्रिया दिसते तिथे आणि प्रतिमा त्या परत घाबरतात प्रियाला बघून. तर प्रिया स्वतःच आपली अशी आता रिॲक्ट काय करायचं ते दोघींना पण कळत नाही आहे आणि आता पुढे काय होईल म्हणून प्रत्येकजण त्या म्हणजे दोघींकडे बघतोय की प्रिया आता काय करेल म्हणून. पूर्णाजी आणि कल्पना पण बघतात, खरं प्रिया अशी बाजूला होते म्हणते आणि तोंड असं बारीक करते आणि जावा तुम्ही असं म्हणून सांगते ती जायला. मी इथेच उभी आहे आणि तोंड असं वेगवेगळं करते. आणि येते तर ती निघून गेल्यानंतर ती डायरेक्ट स्वयंपाकघरात जाते. प्रतिमा त्या निघून जातात.
प्रिया जाते लगेच आणि इकडे ह्यांचं आमटीचं कौतुक चालू असतं ते बघते. आणि प्रत्येकजण किचनमध्ये आल्यानंतर म्हणजेच पूर्ण आजी किचनमध्ये येते, कल्पना किचनमध्ये येतात आणि नंतर किचनमध्ये आल्यानंतर आमटीशी छान उकळत त्याचा सुवास सुटलेला आहे तो असा भरून घेतात, असं हाताने नाकापर्यंत वास घेतात. छान वाटत होतं बघायला. तुम्ही पण असं हातानेच वास घेता काय नाक डायरेक्ट कढईजवळ नेतात ते मला कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि इकडे वास तर छान सुटला आहे असं म्हणतात, कौतुक करतात. म्हणजे आता आपण आपला पहिला टप्पा पूर्ण केलेला आहे आणि लवकरच आपण सगळे टप्पे पूर्ण करू असं यात सगळ्यांना इथे विश्वास वाटतोय. आणि तेवढ्यात इथे बघा इकडे प्रियाचे बाबा म्हणजेच तन्वीचे बाबा रविराज इथे आलेले आहेत आणि ते आल्यानंतर बाबा म्हणून ती मुद्दामून हाक मारत पुढे पुढे जाते, पण ती काय लक्ष देत नाही तिच्याकडे. तुम्ही गेला होता ते काम झालं का असं वगैरे तिथे त्यांना विचारते, पण ते लक्ष देत नाहीत. आणि इकडे पूर्ण आजी रविराजांना सांगत असते की आज तुम्हाला स्पेशल मेनू मिळणार आहे. चिंचगुळाची आमटी केली आहे, ती पण प्रतिमाने केली असं म्हणून सांगतात. ते खुश होतात आणि वा आज म्हणजे काहीतरी प्रोग्रेस घडते, चांगलं घडते. आणि इकडे तिचे बाबा म्हणजेच रविराजला भाव देत नाही त्यामुळे तिचा चेहरा पडला आणि ते सांगतात की आतमध्ये ये, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. तन्वी तू आतमध्ये ये, थोडं बोलायचं आहे. इकडे हिला पण प्रश्न पडला ह्यांना नेमकं काय बोलायचं आहे. तर इकडे ना थोडासा सस्पेन्स वाढवून ठेवला आहे बरं का. म्हणजे आता सत्य कळलं आहे आणि थाळकन प्रियाच्या थोबाडीत बसते असं आपल्याला वाटतंय, तसंच व्हायला पाहिजे पण तसं काही झालेलं नाही आहे बरं का इथे. कारण सस्पेन्स वाढवून ठेवला आहे, अगदी सस्पेन्स वाढवला आहे बरं का इथे. काय झालं बाबा, तुम्ही काय बोलणार होतात. तर इकडे रविराज सांगत असतात की मी तुला सांगणार नव्हतो मी कुठे गेलो होतो, पण तुला आता वेळेला जेव्हा हात असा खांद्यावर येतो, आता बसतोय गालपण गालावर असं वाटतंय, पण ते असे धीर द्यायसाठी हात करतात. त्यामुळं आपली उत्कंठा काय तेवढी जात नाही की आता बसेल थोबाडीत असं वाटत होतं ते होत नाही. इकडे रविराज तिला म्हणजे तन्वीला सांगतात की तुझी आई तुझ्याशी बोलत नाही, तुझा हात लावून घेत नाही, तुझ्या हातून काही खात नाही, ह्याचं तुला दुःख होतंय, मला समजू शकतो मी. तर लगेच प्रिया पण म्हणते हो ना बाबा, मला रात्रीची झोप लागत नाही हो याच्यासाठी. मग तुझी काळजी मी समजू शकतो आणि मी तुला सांगणार नव्हतो कुठे गेलो होतो, पण मी सांगतो तुला असं म्हणतात. मी ना सिटी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. मी लगेच म्हणते सिटी हॉस्पिटल. तर हो, DNA जो म्हणजे डेड बॉडीशी DNA जो काही मॅच झाला तो व्हायला नको पाहिजे होता, तो कसा झाला हे बघायसाठी मी गेलो होतो. तिथे मला एक नर्स भेटली असं वगैरे तिथे सांगतात आणि एवढ्यावरच तिथला भाग संपवला आहे बरं का. आणि इकडे अर्जुन आलेला आहे तर अर्जुनला कॉफी नेऊन देते सायली आणि ही कॉफी घ्या आणि हे लाडू घ्या. अर्जुन म्हणतो हे काय कॉम्बिनेशन आहे, कॉफी आणि बेसनाचे लाडू. तर ते म्हणते की हे लाडू स्पेशल आहेत कारण हे प्रतिमा त्यांनी स्वतः वळलेत. काय एवढी प्रगती झाली एका दिवसात असं म्हणून तो म्हणतो आणि लाडू खाऊन बघतो, माइंड ब्लोईंग आहेत म्हणतो, म्हणजे खूप चांगले झालेत असं तो सांगतो. आणि मग सायली त्याला सांगते की आपला प्लॅन काय आहे ते, म्हणजे प्रतिमा त्याच्या हातची आमटी पण आज आपण खाणार आहोत आणि आम्ही असा प्लॅन बनवला आहे की त्या स्वयंपाकघरात येऊन रुळतील वगैरे. आणि इकडे तो म्हणतो की प्रतिमात्याचे जे काही गुण आहेत ते सगळे तुमच्यामध्ये आहेत, ते तन्वीमध्ये असायला पाहिजे होते तर त्यांच्यात नाही आहेत. पण आता किर्लोस्कर महिला सगळ्या रॉक्समध्ये आहेत, प्लॅन केला आहे तर नक्कीच प्रतिमा त्या लवकरात लवकर बरी होईल असा इथे विश्वास त्यांना वाटतो. आणि ते सायली पण खुश होते आणि सांगते की आज आमटी वगैरे केलेली आहे प्रतिमा आत्यांनी आणि आमचा प्लॅन असा आहे की त्यांना आपल्यात मिक्स करायचा, त्याच्यासाठी आम्ही स्वयंपाकघराची जागा निवडली. आणि तो म्हणतो की लवकरच प्लॅन सक्सेसफुल होईल, आपण म्हणजे प्रतिमा त्या लवकरच सगळ्यांमध्ये मिक्स होतील, त्यांना सगळं आठवेल. आणि प्रेक्षकांना इथे उद्याच्या भागात आपल्याला आमटीबद्दल छान कौतुक ऐकायला बघायला मिळणार आहे का. तर इथे ह्या दोघे आडून बघतात की आमटी कशी झाली. तर पूर्णाजी म्हणतात की मला प्रतिमा भेटल्याचा आनंद झाला इतक्या वर्षांनी आमटी खाल्ल्यानंतर. आणि आमटीची रेसिपी सेम असतेच बरं का, पण जेव्हा प्रेमाने ती एखादी व्यक्ती करते तेव्हा ती चव म्हणजे प्रेम त्याच्यात उतरतं आणि ते आणखीन चविष्ट लागते असं म्हणून रविराज पण कौतुक करतात. आणि इथे उद्याच्या भागामध्ये प्रतिमा त्याला सायली समजावते की तुम्हाला आश्चर्य वाटतंय ना की यांना आमटी कशी, तर ते जवळच्या व्यक्तीच्या हातची चव कोणीच कधीच विसरत नाही असं वगैरे तर ती समजावते. त्यामुळे उद्याच्या भागामध्ये आपल्याला आमटीचं कौतुक आणखीन थोडं बघायला मिळणार आहे. आपण बघूया उद्या काय होतंय ते. तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.